ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक जागरण आणि अंतर्मनातील दिव्य प्रकाश. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वैष्णव हो, मागील भागात आपण गुरु शिष्य नात्याची पवित्रता आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलेले आध्यात्मिक ज्ञान पाहिले. आजच्या भागात त्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचा आध्यात्मिक जागरण. मित्रांनो, काही व्यक्ती जन्मताच विलक्षण असतात, पण त्यांची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा त्यांच्या अंतर्मनाला प्रकाश पूर्णपणे जागृत होतो. ज्ञानेश्वर महाराजांसोबतही असंच काही घडलं. निवृत्तीनाथ महाराजांकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, साधना आणि आत्मचिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांना हळूहळू बाह्य जगापासून अंतर्मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू लागले. त्यांच्या मनातले प्रश्न आता शांत होत होते. त्यांच्या विचारांना दिशा मिळत होती. एक दिवस ध्यानाच्या गूढ अवस्थेत त्यांना एक अद्भुत अनुभूती आली. स्वतः आणि परमेश्वर यांच्यात काही अंतर नाही. सर्व सृष्टी एकच आहे. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा वास करतो. हा क्षण म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक जागरणाचा क्षण होता. त्या अनुभवानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, त्यांची वाणी आणि त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ते केवळ ज्ञान घेणारे शिष्य राहिले नाहीत, तर ते स्वतः ज्ञानाचे स्रोत बनले. त्यांच्या शब्दात एक विलक्षण शांतता आणि करुणा होती. त्यांच्या विचारात एक सार्वभौम सत्य होतं. सर्वांमध्ये देव आहे, कोणताही भेदभाव नाही. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ स्वतःसाठी ज्ञान मिळवलं नाही, तर त्यांनी ठरवलं हे ज्ञान समाजासाठी आहे. त्या काळात धर्माच्या नावाखाली अनेक भेदभाव होत होते. जात, पंथ आणि परंपरेमुळे समाज विभागला गेला होता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आध्यात्मिक जागरणातून एक नवीन संदेश दिला. भक्ती ही केवळ सर्वांसाठी आहे. ज्ञान कोणाचं खास नाही, ते सर्वांसाठी आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत लोकांना समजवलं. अशा पद्धतीने अध्यात्म सांगायला सुरुवात केली. याचा जागरणातून पुढे जन्म झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अद्भुत ग्रंथांचा त्या पुढे निर्माण झाला, ज्यात त्यांनी भगवद्गीतेचं सर्व ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. मित्रांनो, त्याच जागरणाची खास गोष्ट म्हणजे ते केवळ तत्त्वज्ञान नव्हतं, ते अनुभवावर आधारित होतं. त्यांच्या ओव्या आजही आपला मार्ग दाखवतात. ओवी, आता विश्वास मके देवे, तुझी माझी एक देव भाव, सर्वांमधून तूच आहेस, भेदभाव नाही कावा. ज्याच्या अंतर्ज्ञानाचा प्रकाश, त्याला दिसे सर्वत्र परमेश्वराचा वास. या ओव्यांमधून त्यांच्या जागरणाची झलक स्पष्ट होते. ज्ञानेश्वर महाराजांचा आध्यात्मिक जागरण म्हणजे केवळ त्यांचे वैयक्तिक परिवर्तन नव्हतं, ते समाजासाठी एक नवीन दिशा होती. अंधश्रद्धेपासून श्रद्धेकडे, भेदभावापासून समतेकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे. मित्रांनो, या भागात आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो. प्रत्येकाच्या आत एक दिव्य प्रकाश आहे आणि तो जागृत करण्याचे साधना, श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शक आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला शिकवलं, स्वतःला ओळखा, कारण तिथेच परमेश्वर आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजात आपल्याला संदेश कसा पसरवला आणि त्याच्या कार्याचा प्रभाव किती व्यापक होता. तोपर्यंत विठ्ठलाचं नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.